नमस्कार, मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण मेथी मटर मलाई बनवतो आहे। त्यासाठी आपण 2 पळ्या एवढं पॅन मध्ये तेल टाकलंय। आपलं तेल थोडंसं गरम झालं की आपण त्यात 1 वाटी एवढे वाटाणे टाकणार आहे। आपलं तेल गरम होईपर्यंत आपण मिक्सरच्या पॉट मध्ये 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेऊ। त्यात आपण 8 ते 10 एवढे बदामाचे तुकडे टाकणार आहे। तुम्ही बदामाऐवजी काजूही टाकू शकता, पण थंडीसाठी बदाम चांगले आहेत म्हणून आपण बदाम टाकतोय। यात आपण थोडंसं पाणी ऍड करू आणि याची पेस्ट तयार करून घेऊ। आपलं तेल गरम झालंय, त्यात आपण वाटाणे ऍड करू। वाटाणे छान तेलावर परतून घेऊ। याच पॅन मध्ये आपण एका साइडला कांद्याची पेस्ट ऍड करू, म्हणजे मटरच्या सोबत आपली पेस्टही छान फ्राय होईल। गॅस मोठा करायचा। हे आपली मटर आणि ग्रेव्ही छान फ्राय झाली। आता आपण त्यात मेथीची भाजी 1 कढई घेतली होती, ती आपण स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे, ती आपण यात ऍड करू। यात आपण लसूण अद्रकची पेस्ट ऍड करणार आहे 1 चमचा। ही आपली मेथी ग्रेव्ही सोबत फ्राय होईल तोपर्यंत आपण 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते आपण मिक्सरवर छान बारीक वाटून घेऊ। यात आपण बारीक करून घेतलेली टोमॅटोची प्युरी ऍड करून घेऊ। गॅस मोठाच ठेवायचा, म्हणजे आपल्या भाज्या फटाफट आणि छान फ्राय होतात। आता आपण यात मसाले ऍड करून घेऊ। त्यात आपण हळदी पावडर टाकणार आहे, लाल तिखट टाकणार आहे, गरम मसाला ऍड करू। त्यानंतर रंगासाठी लाल तिखट टाकू। त्यानंतर आपण 2 चमचे एवढा किचन किंग मसाला यात ऍड करणार आहे। किचन किंग मसाल्याने कुठल्याही ग्रेव्हीच्या भाजीला छान टेस्ट येते। मसाले एकदा व्यवस्थित यात मिक्स करून घेऊ आणि मग आपण यात फ्रेश क्रीम ऍड करणार आहे। ही आपली घरचीच आहे, तुम्ही विकतचीही वापरू शकता। ही भाजी जास्त पातळ नसते, थोडीशी दाटसरच ग्रेव्हीची असते, त्यामुळे आपल्याला जास्त एक्स्ट्रा पाणी वगैरे ऍड करण्याची आवश्यकता नाहीये। यात आता आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेणार आहे। आणि यात 1 चिमूट एवढी आपण साखर ऍड करणार आहे, म्हणजे आपल्या ग्रेव्हीचं तेल छान सुटतं आणि भाजी खूप छान दिसते। या स्टेजला आपण यात थोडंसं दूध ऍड करणार आहे। आता आपण यात थोडंसं दूध ऍड करून घेऊ, म्हणजे आपली ही मेथी मटर मलाई छान टेस्टी आणि अशी क्रीमी वाटेल, चवीलाही खूप छान लागेल। आणि ही 5 ते 7 मिनिटं आपण छान शिजवून घेऊ। आपली भाजी छान शिजली आहे, तुम्ही बघू शकता कढईतलं भाजीतलं तेलही छान कढईला सुटायला लागलंय। आता आपण ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि सर्व करू। अशी आपली मस्त मेथी मटर मलाईची भाजी तयार आहे। हे तुम्ही नक्की ट्राय करा। या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।